ओके स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल स्टडी पॉइंट. आज आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा जो 17 नंबरचा लेसन आहे क्लास 6चा, त्याचा प्रॅक्टिस सेट 39 सॉल्व्ह करणार आहोत. एकदम इझी लेसन आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. तुम्हाला पूर्णपणे हा प्रॅक्टिस सेट 39 कसा सॉल्व्ह करायचा आहे पूर्ण तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येऊन जाणार आहे. फक्त व्हिडिओ कम्प्लीट पहा, कुठेही स्किप नका करू, शांततेनं पहा आणि लँडस्केप मोडवर पहा. पोर्ट्रेट मोडवर मोबाईलमध्ये पाहू नका, मोबाईल आडवा पकडा. लँडस्केप मोडवर पहा. तुम्ही जर डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर पाहत असेल तर फारच छान. तुम्हाला पूर्ण हा प्रॅक्टिस सेट कसा सॉल्व्ह करायचा आहे मी एक्सप्लेन करून सांगतो. तुम्ही वेळ काढून माझ्या चॅनलला भेट दिली, माझं चॅनल बघितलं, माझा व्हिडिओ बघितला, त्याच्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचप्रकारे लाईक्स द्या मला आणि कमेंटमध्ये तुमचे काही सजेशन्स असतील तर सजेशन्स नक्की द्या. तुमचे सजेशन जे आहे दे आर मोस्ट वेलकम. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. बघा, प्रॅक्टिस सेट 39 मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, ड्रॉ अ लाईन एल अँड टेक एनी पॉइंट P ऑन द लाईन युझिंग अ सेट स्क्वेअर. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू L ऍट पॉइंट P. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे, त्याच्यावर पॉइंट P घ्यायचा आहे. बघा, आपल्याला व्हॉट वी हॅव टू डू हिअर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. पहिले मी रफ मध्ये करून दाखवते. बघा, आपल्याला अशा प्रकारे एक लाईन काढायची आहे. ही लाईन मी सरळने काढली, पण गृहीत धरा सरळ आहे. इथं याला आपण एल नाव देऊ आणि इथं आपण काय करू, पॉइंट पी घेऊ. इथं आपण काय करणार आहोत, पॉइंट पी घेणार आहोत. आता या पॉइंट पी ला आपल्याला या प्रकारे परपेंडिक्युलर काढायचं. परपेंडिक्युलर म्हणजे काय, की जेव्हा दोन लाईनी मधला अँगल जे आहे ते 90 डिग्रीचं असते. जसं की इथं तुम्ही पाहू शकता 90 डिग्री आहे, इथं तुम्ही पाहू शकता 90 डिग्री आहे. 90 डिग्रीचा अँगल आपण पाहून ओळखू शकतो. जेव्हा दोन लाईन मधला अँगल 90 डिग्री असते तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, त्यांना आपण परपेंडिक्युलर म्हणतो. बरोबर आहे. हा, तर या प्रकारे आपण परपेंडिक्युलर लाईन डिफाईन केलं. दुसरे असतात पॅरलल लाईन. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, की त्यांच्यामधलं जे अँगल आहे, सपोज इथे कोणतं पण अँगल आहे ते 0 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा असेल तर परपेंडिक्युलर, 0 डिग्रीचा असेल तर पॅरलल. ठीक आहे. सध्या आपल्याला परपेंडिक्युलर लाईनशीच घेणं देण्यात, आपण त्याच्याबद्दलच बोलूया. ठीक आहे. तर बघा, परपेंडिक्युलर कसं काढतो मी मी काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल मी इथे एक लाईन काढून घेतो या प्रकारे. तुम्हाला काय करायचं आहे, लाईन काढायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही रुलरचा यूज केला तरी चालेल. बघा, आपल्याकडे रुलर सुद्धा आहे. या ठिकाणी स्केल, रुलर म्हणजे आपली स्केल, ही स्केल मी घेतली. ठीक आहे. ओके, स्केल घेतली मी. आता बघा, या स्केलचा यूज करून मला एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची आहे. ठीक आहे. तर बघा, इथे मी ही पेन्सिल घेतली आणि या ठिकाणी मी 0 पासून स्टार्ट करतो आणि या प्रकारे मी काय करतो, इथं लाईन काढतो. थोडा लाईन वाकडे तिकडे आली. ठीक आहे. तर ही अशा प्रकारची लाईन चालणार नाही. आपल्याला काय करायची, एकदम स्ट्रेट लाईन काढायची आहे. तर परत एकदा आपण स्केलचा यूज करून लाईन काढू. इथे मी रुलर ठेवला या प्रकारे. ही मी पेन्सिल घेतली. माझी पेन्सिल रेड कलरची आहे म्हणून तुम्हाला रेड दिसेल. एक मिनिट. अगेन बघा, आता स्ट्रेट लाईन आली. बरोबर. हा, किती मेजरमेंटची काढायची आहे ते काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं नाही. तर साधारण थोडी लंबी लाईन आपल्याला काढायची आहे. त्याच्या मेजरमेंटशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ठीक आहे. लाईन काढली आपण. अगेन मी स्केलचं काम झालं, स्केलला थोडा बाजूला करतो आणि या लाईनवर मी या ठिकाणी हिला नाव देतो मी एल. थोडस व्यवस्थित काढतो मी. एक मिनिट. ओके. बघा, ही जी लाईन आपण काढली, हिला आपल्याला नाव द्यायचं आहे एल. तर याला मी नाव देतो एल. ठीक आहे. आणि याच्यावर मी पॉइंट घेतो. पॉइंट नाही घेतला तरी चालेल. बघा, त्यांनी म्हटलं या लाईनवर पॉइंट पी कुठेतरी घ्या. तर या ठिकाणी मी पी पॉइंट घेतो. या लाईनचे एंड पॉइंटचे काही घेणं नाही, कारण ही लाईन आहे. इकडे बी असा एक एरो काढा आणि इकडे असा एक एरो काढा. लाईनला दोन्हीकडे एरो असतात, हे लक्षात ठेवा. ही सेगमेंट नाही आहे, लाईन आहे. लाईन असल्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, एरो काढायचे. आता पॉइंट पी तुम्ही घेतला. या पॉइंट पी वरनं तुम्हाला परपेंडिक्युलर काढायचं आहे. ठीक आहे. तर हे स्केल जे आहे, आपलं स्केलचं काम झालेलं आहे. तर स्केल आपण ठेवून देऊ. स्केल ठेवून देऊ आपण. आता आपण सेट स्क्वेअर घेऊ. तर बघा, अशा प्रकारचा आपला सेट स्क्वेअर असतो. ठीक आहे. ओके. या सेट स्क्वेअरचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा, मी कशा प्रकारे सेट स्क्वेअरचा यूज करतो. या प्रकारे सेट स्क्वेअर नाही ठेवावा लागेल आपल्याला. हा, या प्रकारे सेट स्क्वेअर जो आहे
तो या लाईनवर या ठिकाणी या तऱ्हेने तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे, या तऱ्हेने तुम्हाला ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथनं या प्रकारे लाईन काढायची आहे. ठीक आहे. ओके, हे तुम्ही व्यवस्थित काढून घेतलं. आता या सेट स्क्वेअरचं काम झालंय आपला, याला आपण ठेवून देऊ. ठीक आहे. बघा, या प्रकारे आपण काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर काढलेला आहे. ठीक आहे, काय केलं आपण, परपेंडिक्युलर या ठिकाणी आपण काढलेला आहे. क्वेश्चन जो आहे तो थोडा मधात येतो, तुम्ही क्वेश्चनला थोडं खाली सध्या या साईडला शिफ्ट करतो. बघा, तुम्हाला दिसत असेल की हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. मग हा परपेंडिक्युलर आहे हे कशावरून समजायचं की हा परपेंडिक्युलर आहे? तर बघा, तुम्ही जर प्रोटेक्टर मध्ये हा अँगल बघितला, मेजर केला, आपल्याकडे प्रोटेक्टर सुद्धा आहे. प्रोटेक्टर मध्ये तुम्ही इथे जर प्रोटेक्टर या प्रकारे ठेवलं, तर बघा हा 90 डिग्री वरनं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, लागलं तर मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. बघा, हा 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला दिसेल. बघा, ही 90 डिग्रीची रेषा आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपण इथं या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलाय. आणि या प्रकारे आपला जो क्वेश्चन नंबर 1 होता तो या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन 1 सॉल्व्ह केला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन 2 सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन 2 सॉल्व्ह करू आपण. बघा, हे क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चनला परत एकदा मी सिलेक्ट करून घेतो. आणि आपण एका नवीन पेजवर परत दुसरा क्वेश्चन स्टार्ट करू. ठीक आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन्स आपल्याकडे आले. फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. नाव आता हा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर फार इझिली आपण सॉल्व्ह करू. बघा कशा प्रकारे सॉल्व्ह करतो मी. परत त्यांनी काय म्हटलं, ड्रॉ लाईन एबी. इथे काय म्हटलं, ड्रॉ लाईन एल. ते एबी एंड पॉईंट नव्हते घेतले आपण. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, ड्रॉ लाईन एबी म्हणजे एंड पॉईंट आपल्याला दिले आहे लाईनचे. तर तशा प्रकारे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यासाठी अगेन आपण काय करू, आपण अगेन रुलर घेऊ. घेतली आपण रुलर. एक हॉरिझॉन्टल लाईन इथं काढून घ्यायची आहे. मेजरमेंट काही पण घेतलं तर चालेल, साधारण मोठी घ्या. ठीक आहे, या प्रकारे आपण या ठिकाणी 18 सेंटीमीटरची लाईन इथे काढली. तुम्ही किती घेऊ शकता, तुम्ही 12 घ्या, 14 घ्या, 16 घ्या, काही घेणं देणार नाही. फक्त हॉरिझॉन्टल लाईन व्यवस्थित स्केलनं काढा. स्केलचं काम झालं, आपण स्केल ठेवून देऊ आपण. मग बघा, ही लाईन आहे. लाईन फर्स्ट चॅप्टर मध्ये तुम्ही शिकले आहे, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ जॉमेट्री मध्ये, की लाईन इन्फायनाइट असते. तर या लाईनला तुम्हाला काय करायचं, इथं एरो दाखवायचा आहे अशा प्रकारे. आणि इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, एरो दाखवायचा आहे. आता ही लाईन घेतली आपण, ही लाईन एबी आहे. याचे एंड पॉईंट दिलेले आहे आपल्याला. तर आपल्याला काय करावं लागेल, या लाईनवर आपल्याला पॉईंट घ्यावं लागेल. ठीक आहे, तर बघा, या प्रकारे मी पॉईंट घेतो. इथं हा आपला ए आहे. आणि हा जो आहे आपला पॉईंट, हा आपला बी आहे. ठीक आहे, थोडस पॉईंट मी डार्क करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हा बी पॉईंट आहे आणि हा आपला ए पॉईंट आहे. ठीक आहे, ए बी ही लाईन ड्रॉ केली आपण, तिचे एंड पॉईंट ड्रॉ केले ए बी. आता बघा, त्यांनी काय म्हटलं, युझिंग अ कंपास. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, वर्ड काय, कंपास. कंपास म्हणजे कंपॉस नाही. कंपास म्हणजे काय, आपला चॉक. ठीक आहे, चॉपचा यूज करून या बी पॉईंट मधून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर हा प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट आहे, तुम्ही लक्षपूर्वक आहे का. काय करतो मी, याच्यासाठी पहिले कंपॉस घेतो. हा कंपॉस घेतला मी. हा रेड एंड जो दिसतोय याचा, हा पेन्सिलवाला एंड आहे इकडचा. बघा, मी तुम्हाला दाखवून देतो कोणता पेन्सिलचा एंड आहे, कोणतं काय आहे ते. हा पेन्सिलचा एंड आहे, हा इथे पी लिहिलेला आहे. आणि हा पॉइंटेड एंड आहे, हा काय, पॉइंटेड एंड आहे. अशा प्रकारे हा चॉप इथं गोल फिरतोय. बघा, या प्रकारे जर तुम्ही या चॉपला सिलेक्ट केलं, तर अशा प्रकारे तुमचा चॉप जो आहे तो गोल फिरेल. ठीक आहे, आय होप यू गेट दिस पॉइंट. ठीक आहे, ओके. तर चला, हे इरेजरनं जे एक्स्ट्रा माहिती आपण लिहिली ती सर्वात पहिले इरेज करू. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, बी थ्रू आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या चॉपमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे ह्या चॉपचं तुम्ही जर टोक इथं ठेवलं, तर इथून तुम्हाला या लाईनवर 2 आर्क बनवायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हा चॉप जो आहे, याचं टोक तुम्हाला या ठिकाणी इथं ठेवायचं आणि कन्व्हिनियंट आर्क बनवायचा आहे. तर बघा, इथं हे एवढं जर आपण अंतर घेतलं, तर हे लाईनच्या बाहेर चाललं, लाईनच्या आत पाहिजे, तर आपण हे अंतर कमी करू. ठीक आहे, तर बघा, हा अंतर मी कमी करून देतो. बघा, अंतर मी कमी केलं. ठीक आहे, अंतर कमी केल्याच्या नंतर मी काय करतो, इथं आर्क बनवतोय. या प्रकारे मी काय केलं, इथं आर्क बनवला.
व्यवस्थित आर्क बनवायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आपण असा आर्क बनवला. ठीक आहे. आर्क बनवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, चॉपला रोटेट करायचं पूर्ण या डायरेक्शन मध्ये, आणि इथं सुद्धा असाच एक आर्क बनवायचा आहे. इथं सुद्धा आपण काय करू, या प्रकारे आर्क बनवू. ठीक आहे. या प्रकारे आपण आर्क बनवला. ठीक आहे. आता चॉप मध्ये हे डिस्टन्स जे आपण घेतलाय ते आपल्याला चेंज नाही करायचं. लक्षात ठेवा, चॉप मधलं डिस्टन्स करायचं नाही. एबी लाईनवर आपण दोन आर्क बनवले. आर्क बनवल्यानंतर पण तेवढंच डिस्टन्स ठेवायचं. आणि हा जो चॉप आहे हा उचलून मी काय करतो, त्या ठिकाणी इथे ठेवतो. ठीक आहे. या प्रकारे याचा टोकदार एंड या आर्कवर आला पाहिजे. या प्रकारे मी इथं ठेवतो. आता बघा, मी काय म्हटलं, डिस्टन्स तुम्हाला चेंज करायचं नाही. पण या डिस्टन्सनं जर आपण आर्क बनवला तर हे आर्क एकामेकाला इंटरसेक्ट करतील का? नाही करतील. तर डिस्टन्स चेंज केलं तर चालेल, पण कधी, आता डिस्टन्स केलं तर चेंज चालेल, पण जेव्हा आपण इथून इकडं आर्क बनवू तेवढंच आपल्याला इथून इथं आर्क बनवायचा आहे. ठीक आहे. तर बघा, थोडंसं डिस्टन्स आपण वाढवून देऊ, म्हणजे ते आर्क एकामेकाला इंटरसेक्ट झाले पाहिजे. डिस्टन्स वाढवलं. आता हे डिस्टन्स चेंज नाही करायचं. ठीक आहे. अगेन काय करतोय आपण, ठीक आहे, इथे मी व्यवस्थित ठेवतो. इथे आपल्याला या प्रकारे असं आर्क बनवायचं आहे. या प्रकारे आर्क बनवलं. ठीक आहे. अगेन चॉप आपण उचलला. या ठिकाणी आपण चॉपला ठेवू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग चॉपचं टोक तुम्हाला बरोबर आर्कवरच ठेवायचं आहे, लक्षात राहू द्या. आणि हे चॉप आपण या प्रकारे फिरवला. आणि इथे आपण या प्रकारे अशी आर्क ड्रॉ केली. आता जसं आपण लाईनच्या वर एक्स सारखा आर्क बनवला, सेम खाली आर्क आपल्याला बनवायचा आहे त्याच प्रकारे. तर बघा, मी काय करतो, याला मी या प्रकारे इथे नेतो. आणि इथे मी अशा प्रकारे आर्क बनवतो. ठीक आहे. ओके. आता आपल्याला हा चॉप इथून उचलायचा आहे आणि इथं ठेवायचा आहे. आणि अगेन आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी असा आर्क बनवायचा आहे. बघा, इथे आर्क बनवला आपण. ठीक आहे. आपलं चॉपचं काम संपलं. चॉप ठेवून द्या. वर एक एक्स, खाली एक एक्स, इकडून एक असा आर्क बनवला, इकडून एक असा, इकडून एक असा, इकडून एक असा. लक्षात फक्त एवढं ठेवायचं की या लाईनवर दोन, हे हा आर्क आणि हा आर्क. बघा, परत मी रिपीट करून सांगतो. हा आर्क आणि हा आर्क बनवला, सेम डिस्टन्स ठेवा. मग त्याच्यानंतर इथून तुम्ही या ठिकाणी, इथून तुम्ही बघा, इथून तुम्ही या ठिकाणी जेव्हा इथं आर्क मारता किंवा इथून इथं आर्क मारता, डिस्टन्स चेंज करू नका, तेवढाच डिस्टन्स ठेवा. आणि खाली आर्क मारताना सुद्धा तेवढाच डिस्टन्स ठेवा, डिस्टन्स चेंज करू नका. ठीक आहे. ओके. आता बघा, अगेन आपल्याला काय करायचं, रुलरचं काम पडेल. रुलर घ्यायचं, रुलरला थोडं आपण रोटेट करून घेऊ. या रुलर थ्रू आपल्याला लाईन पास करायची आहे. कशी लाईन पास करायची आहे बघा, हे रुलर मी इथं ठेवतो. ठीक आहे. ओके. थोडंसं आपण स्क्रॉल करू खाली. ही रुलर या प्रकारे इथे येणार. या रुलर यूज करून आपल्याला दोन्ही एक्स मधनं एक लाईन पास करायची आहे. त्याच्यानंतर हे आपण पेन्सिल घेतली आपली रेड कलरची, आणि या प्रकारे, ठीक आहे, ब्लॅक कलरची आपला आलं कारण ब्लॅक कलर सिलेक्टेड आहे. या प्रकारे आपण एरो ड्रॉ केला. तुम्हाला पूर्ण हे काम पेन्सिलच करायचं तर कलरचं तुम्हाला काही टेन्शन नाही. या प्रकारे इथं हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पासिंग थ्रू पॉइंट बी. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही परत परत पहा, मागे जाऊन रिवाइंड करून पहा, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. आता इकडे एक लक्षात घ्या की हा अँगल 90 डिग्रीचा आला, हे आपण कसं प्रूव्ह करू. तर बघा, इथं आपण हे प्रोटेक्टर घेतला आणि हा प्रोटेक्टर मी काय करतोय, याच्यावर ठेवतोय. ठीक आहे. प्रोटेक्टर मी याच्यावर ठेवला. तर तुम्ही बघा, तुम्हाला झूम करून मी दाखवतोय, तुम्ही दिसू शकते की ही जी लाईन आहे ही 90 डिग्रीची आहे. बघा, पूर्ण परपेंडिक्युलर अँगल कितीचा आहे हा? बघा, इथून इथून जर तुम्ही असं मेजर केलं तर हा सरळ उभा आहे या प्रकारे. इथून मेजर करायचा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज 90 डिग्रीचा. ठीक आहे. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल, आय होप सो. ठीक आहे. आपला सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झाला या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झाला. ठीक आहे. ओके. सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह झाला आपला. आ- आता आपण काय करू, आता थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू. हा
प्रॅक्टिस सेट 39 याच्या शेवटचा क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी मी काय करतो, सर्वप्रथम मी क्वेश्चनला सिलेक्ट करतो. याचं आपण नवीन पेजवर सॉल्व्ह करू. कंट्रोल सी करून घेऊन आपण याला नवीन पेजवर सॉल्व्ह करू. नवीन पेज आला आपला, इथं आपला क्वेश्चन येऊन जाईल. ठीक आहे, आपलं क्वेश्चन आलेला आहे. आता आपल्याला बघा थर्ड क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचा. हा थर्ड क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे थर्ड क्वेश्चन मध्ये. ड्रॉ लाईन सीडी लाईन ड्रॉ करायची, म्हणजे या प्रकारे आपली लाईन राहील आणि ही जी लाईन आहे याला म्हणून आपण सीडी, हे रफ मध्ये करत आहे, ही सीडी लाईन आहे. ठीक आहे, एक मिनिट मी परत तुम्हाला व्यवस्थित सांगतो पूर्ण काय करायचं या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला. बघा आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे, तिचं नाव राहील सी डी. ठीक आहे, सीडी लाईन काढली. टेक एनी पॉईंट एम ऑन लाईन, लाईनवर कुठेही पॉईंट एम घ्या. आपण एम सीडीच्या मधातच घेऊ. पॉईंट एम घेतला, युझिंग अ प्रोटेक्टर ड्रॉ लाईन परपेंडिक्युलर टू सीडी आयटम. तर हा पॉईंट जो एम गेला, इथं प्रोटेक्टरचा युज करून आपल्याला असा परपेंडिक्युलर काढायचा आहे. आपल्याला कंपास म्हणजे चॉपचा युज नाही करायचा, सेट स्क्वेअरचा युज नाही करायचा, प्रोटेक्टरचा युज करून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा. इतका सोपी हा प्रॉब्लेम आहे. चला स्टार्ट करू. एकदम इझी आहे. बघा काय करायचं आहे, इरेज केलं. इरेज केल्याच्या नंतर आपल्याला स्केल घेऊन यायची आहे. स्केल आपली, ठीक आहे, स्केल घेऊन आलो आपण. त्याच्यानंतर पेन्सिलच्या सहाय्याने इथे, आता बघा इथं थोडं थिकनेस मी कमी करतो लाईनचं, कारण ते थिकनेस फार जास्त होते. मीडियम थिकनेस ठेवू आपण. या प्रकारे आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, या प्रकारे आपण लाईन ड्रॉ केली, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, मग आपल्या स्केलचं काम झालं. स्केलला आपण करून दिलं गायब. ठीक आहे, त्याच्यानंतर या लाईनला आपल्याला नाव द्यायचे सीडी. तर लाईनला दोन्हीकडं या प्रकारे अॅरो दाखवा, कारण ही लाईन आहे, सेगमेंट नाही आहे. लाईन आणि सेगमेंट मध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, आणि या लाईनला इकडं नाव द्या सी, या लाईनला इकडं नाव द्या डी, आणि इथे आपण घेऊ एम. ठीक आहे, इथं आपण एम घेतला सीडीच्या मध्ये. आता एम वरनं आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं, पण आपल्याला युज कशाचं करायचं आहे, प्रोटेक्टरचं. काही लोकांना डी आणि प्रोटेक्टर मध्ये फरक कळत नाही. डी म्हणजेच प्रोटेक्टर, प्रोटेक्टर म्हणजेच डी, डोक्यात बसवून घ्या. या प्रकारे आपल्याला इथे प्रोटेक्टर ठेवायचा आहे. प्रोटेक्टर इथं ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघा आता थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. या प्रकारे हा प्रोटेक्टर आहे. ठीक आहे, मग बघा 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला कुठं दिसते, इथं दिसते. इथं 2 नंबर आहे. सेमी सर्क्युलर आर्कवर इथं वरच्या साईडला सुद्धा काही नंबर आहे आणि खालच्या साईडला सुद्धा नंबर आहे. इकडं बघा, इथं 20 आहे, इथं 160 आहे, इथं 30 आहे, इथं 150 आहे. तर तुम्ही कन्फ्युज होऊन जाता. तर बघा कन्फ्युज व्हायचं नाही. बघा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण या प्रकारे अँटी क्लॉकवाईज जातो, घडीच्या उलट्या दिशेने, तेव्हा तुम्हाला कोणते नंबर घ्यायचे आहे, बाहेरचे नंबर घ्यायचे आहे. तर बघा 90 इथे येतोय, बघा 90 इथे येतोय, हा इथे येतोय 90. ठीक आहे, 90 इथे येतोय. तर हा आपला 90 डिग्रीचा अँगल. मग आपल्याला काय करायचं आहे, पेन्सिल घ्यायची आपली. थोडंसं मी इथं थिकनेस वाढवतो, कारण पॉईंट बनवायचा आहे आपल्याला. बिलकुल 90 वर तंतोतंत आपल्याला असा पॉईंट बनवायचा आहे. तुम्हाला दिसेल तो पॉईंट, बघा आता दिसत नसेल, दाखवतो तुम्हाला. वर 90 वर मी असा पॉईंट बनवला. ठीक आहे, पॉईंट बनवल्याच्या नंतर काय करायचं, प्रोटेक्टरचं काम झालं, ह्याला करून द्या गायब झालं. मग आता तुम्हाला या पॉइंटला आपण काही नाव देऊ. ठीक आहे, नाही दिलं तरी चालेल, पण आपण नाव देऊ. पॉईंट बनवला ना आपण, तर काय नाव देऊ, सीडी एम पी. ठीक आहे, पी नाव देऊन देऊ. मग याला आपण पी नाव देऊ. ठीक आहे, पी लिहितो मी इथे, एक मिनिट. ठीक आहे, याला आपण नाव दिलं आहे पी. इथे आपण नाव दिलं पी. पी नाव दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रुलर घ्यायचे या प्रकारे. थोडंसं मी झूम आउट करतो, आता बाहेर येऊन जाऊ आपण, झूमचा काम राहिला नाही आपल्याला. आणि याला मी करून घेऊ, थोडं सरळ करून घेतो. या प्रकारे आपली स्केल झाली आहे सरळ. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन गोष्टींमधनं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. तर या प्रकारे आपण हे लाईन ड्रॉ केली. थिकनेस थोडी जास्त झाली, परत त्याला इरेज करू आपण, थिकनेस कमी करू, मिडियम थिकनेस ठेवू. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करायची आहे. एक लाईन बरोबर ड्रॉ नाही झाली, या प्रकारे आपल्याला लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, या प्रकारे आपण लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या प्रकारे आपला हा 90 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे. आणि हे काय आहे, दोन्ही लाईन एमपी आणि सीडी एकामेकाला परपेंडिक्युलर आहे. आता लक्षात घ्या, आपलं 90% बऱ्यापैकी काम झालेलं. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन आहे म्हणून इकडं सुद्धा असा अॅरो काढायचा आहे, आणि हा इकडं सुद्धा या प्रकारे अॅरो काढायचा आहे.
झालं परपेंडिक्युलर काढला, काही कठीण नव्हतं त्याच्यात. व्हेरी इझी. या प्रकारे प्रॅक्टिस सेट 39 जो आहे चॅप्टर नंबर 17चा तो आपण संपवलेला आहे. खूप इझी होता. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिली, माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला. त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. माझा चॅनल सबस्क्राईब करा, मला लाईक्स द्या आणि कमेंट्समध्ये आपले सजेशन्स तर नक्कीच द्या आणि आपल्या सर्व मित्रांसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू व्हेरी मच.